स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाने उडवलेल्या महिलेचा मृत्यू। 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यातील औसा येथे प्रचार सभेसाठी जात असताना तेलगाव-धारूर महामार्गावरील धुनकवड फाटा येथे एक मोठी दुर्घटना घडली। अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। कुसुम विष्णू सुदे वय 30 असे मृत महिलेचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठवाड्यातील विविध जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून 22 नोव्हेंबरच्या दिवशी परतूरहून औसा येथे प्रचार सभेसाठी ते जात असताना तेलगाव-धारूर महामार्गावरील धुनकवड फाटा येथे ही दुर्घटना घडली होती। त्यांच्या ताफ्यातील वाहनाने जोरदार धडक दिल्याने या धडकेत कुसुम सुदे, त्यांचे पती विष्णू दामोदर सुदे वय 35 आणि 2 लहान मुली रागिनी 9 व अक्षरा 6 गंभीर जखमी झाले होते। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरून 4 जण थेट रस्त्यावर फेकले गेले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, बीड। महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा।